नमस्कार. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? हो, ओके. क्लिअर आहे. परफेक्ट. सो एक मेसेज आलाय तिथपासून आपण सुरू करूया. ओके. संजय भट, आपला प्रश्न आहे का तो? Yes. Okay. The meditation explained in 25th July was very interesting. As explained, the cosmic energy when received in ample quantity within helps to clear the blockages, which in turn leads to cure health-related problems. Is my understanding correct? Also, as explained in the meditation video, the cosmic energy find out the blockages and heal the area in the case. Will it help to perform dhyan and gain the cosmic energy, which in turn will work to clear the blockages and help to improve the health? Of course, if there are existing medicines prescribed, one has to take them. Madam, please comment if this approach is doable or one has to concentrate on particular organ or area of body to cure it in one at a time, like knee pain, muscle pain, for example. Maybe you can guide us. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक लिंक शेअर केलेली, तो व्हिडिओ बघितलेला आहे का आपण? बघितलं. त्या व्हिडिओमध्ये असं आहे की म्हणजे त्यामध्ये व्हिडिओ अशासाठी बघायला सांगितलं की जे मी एक्सप्लेन करते ते तिथे खूप छान पद्धतीने व्हिडिओग्राफीनी एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्या आतमध्ये नेहमी कॉस्मिक एनर्जी आतमध्ये येत असते आणि त्याचा उपयोग हा आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी म्हणजे इन शॉर्ट की आपली बॅटरी जी चार्ज होते, आपण रोज बॅटरी चार्ज करतो प्लगला लावून, तसं आपण वेगवेगळे कार्य करत असताना आपली एनर्जी ड्रेन होते आणि ती एनर्जी परत रिटेन करण्यासाठी आपल्याला वैश्विक शक्तीची गरज असते. आता ही वैश्विक शक्ती आपण काही न करता कशी येते, तर ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला आपला पाठीचा कणा सरळ असतो. म्हणजे ज्यावेळेला पाठीचा कणा हा आपला अँटिना असा आहे, त्या पाठीच्या कण्यातून ती नॅचरली येते आपण काही न करता. म्हणून आपल्याला थकल्यावरती झोपावंसं वाटतं, आपण झोपतो आणि मग झोपल्यावरती आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे काय, तर झोपल्यानंतर आपली ती एनर्जी भरून निघते, म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणून आपल्याला झोपेची गरज असते, कारण ती रिटेन करण्यासाठी. आता हीच गोष्ट आपण ध्यानातूनही करू शकतो. म्हणजे काय, ज्यावेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपण जास्तीत जास्त पद्धतीने ही एनर्जी रिगेन करतो. म्हणून ध्यान करणाऱ्या लोकांना जास्त झोपेची गरज नसते असं म्हणतात. किंवा तुम्ही कुठलं ते योगनिद्रामध्ये सुद्धा तुम्ही जर योगनिद्रा केली, साधारण एक 35-40 मिनिटं लागतात योगनिद्रा करायला, आणि योगनिद्रा केल्यानंतर तुम्हाला 5 तासाची झोप पूर्ण होते. म्हणजे आपल्याला जी 7 तास झोप लागते, नॉर्मली म्हटलं जातं की 7 ते 8 तास आपल्याला झोपेची आवश्यकता असते. ती झोप रिड्यूस होऊन तुम्ही 4 ते 5 तासात पूर्ण करू शकता योगनिद्रा किंवा अशा प्रकारचे मेडिटेशन्स केले तर. त्यामुळे डेफिनेटली त्या व्हिडिओ मधून तुम्हाला समजलं असेल की या वैश्विक शक्तीचा उपयोग असतो. आता ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस असतात. आपले खाण्यापिण्यामुळे झालेले, आपल्या वैचारिक, आपल्या भावनिक, अशा अनेक गोष्टींप्रमाणे आपले ब्लॉकेजेस असतात, जे आपल्या चक्रांमध्ये, जे आपले एनर्जी सेंटर आहेत, असे ब्लॉकेजेस तयार होत असतात. आणि हे ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर कशाला अडथळा निर्माण करतात? जसं हार्टचे ब्लॉकेजेस, हार्ट म्हणजे जे डॉक्टर सांगतात ते हार्टचे ब्लॉकेजेस म्हणजे रक्त जाण्यासाठी अडथळे आणणारे ब्लॉकेजेस. आपण त्या ब्लॉकेजेस बद्दल नाही बोलत, आपण एनर्जी ब्लॉकेजेस बद्दल बोलत आहोत. म्हणजे ही जी एनर्जी आपली नॅचरली, एक मिनिट कुठांचा तरी डिस्टर्बन्स होता ना, जरा आवाज म्यूट करते सगळ्यांचा. ओके. तर ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर आपल्याला ही एनर्जीचा जो फ्लो आहे तो फ्लो नॅचरली होऊ नये किंवा नॅचरली जो होत असतो तो होण्यासाठी मध्ये अडथळे तयार होतात, त्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो. ब्लॉक म्हणजे ती एनर्जी ब्लॉक करणारे, म्हणून त्याला ब्लॉकेजेस म्हणतात. मग हे ब्लॉकेजेस आपले नॅचरली पद्धतीने त्या एनर्जी ती वैश्विक ऊर्जा मिळाल्यावरती
हळूहळू ते क्लीन अप होतात. आता तुमचा प्रश्न आहे की असं जर होत असेल ध्यानातून, तर मग आपण मेडिटेशन शिकलो की पायावरती बघायचं, पाठीवरती बघायचं, पाठीच्या म्हणजे वेगवेगळ्या अवयवांचं ध्यान आहे. आपण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बघितलं की जिथे आपण फोकस करतो तिथे एनर्जी प्रवाहित होते. कॉन्सन्ट्रेट केल्यावर किंवा जिथे आपण फोकस करू तिथे एनर्जी जाते. आता एक गोष्ट आहे की मी रोज योगासनं केली किंवा मी रोज व्यायाम केला किंवा मी रोज काही पद्धती फॉलो केल्या तर माझी तब्येत चांगली राहते. त्यामुळे मी हे केलं पाहिजे. पण आज मला काहीतरी खूप इमर्जन्सी आहे आणि सगळं करत म्हणजे उदाहरणार्थ की मला काय म्हणतात, मला एक मोठ्ठपैकी 3 बीएचके घर घ्यायचं आणि 3 बीएचके मी घर घेणार आहे, 3 बीएचके घर घेणार आहे, 3 बीएचके घर घेणार आहे. म्हणून आता मी एक साधं वन रूम किचन सुद्धा मी घेत नाही. म्हणजे त्या स्वप्न बघत असताना आपण जे आता करायला पाहिजे ते करत नाही. म्हणजे मला पूर्ण हेल्थ चांगली करायची आहे. मला मेडिटेशन, कारण ही लाँग प्रोसेस आहे. आपल्याला आत्ता माझा जर पाठीचा प्रॉब्लेम असेल ना, तर मी पाठीला फोकस करून कारण मला बाकी ध्यान करूच शकणार नाही जर माझ्या पाठीचा प्रॉब्लेम असेल तर. त्यामुळे मला आत्ता जो अर्जन्सी आहे, ज्याच्यामुळे मी मोठं गोल बघू शकते. म्हणजे ज्याच्यामुळे मला जर पूर्ण तब्येत चांगली ठेवायची असेल तर ध्यानधारणा करायची. ध्यानासाठी बसण्यासाठीच माझी पाठ दुखते, मला कळ लागते, मला हे होत नाही, ते होत नाही. सो यू हॅव टू सॉर्ट इट आउट स्मॉल प्रॉब्लेम ऑन डे टू डे बेसिस, जेणेकरून आपण म्हणून अष्टांग योगामध्ये सुद्धा समाधीपर्यंत जाण्याची अवस्था ही शरीरापासून झालेली आहे, योगसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. कारण शरीर हे तुमचं माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही हे सगळे अनुभव घेऊ शकता. तर शरीरच नीट नाही झालं तर पुढचं काय. त्यामुळे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तुम्ही ओव्हरऑल एनर्जी इट कम्स, झोपून सुद्धा तुमची एनर्जी, मग तुम्हाला जास्तीत जास्त झोपेची गरज असते ती एनर्जी मिळवण्यासाठी, आणि तुम्हाला कमी झोपेमध्ये ध्यानातून त्या गोष्टी करू शकता. आणि पण ध्यान करायला मला 10 मिनिटाच्या वरती बसता येत नाही, तर मला कशामुळे बसता येत नाही, पाठ दुखते, गुडघा दुखतात, तर तुम्ही पहिले गुडघ्यावर फोकस करा. जे जे तुमचे इश्यूज आहेत ते करून त्या गोष्टी सॉर्ट आउट करत 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 आपण सगळ्या गोष्टींचं हे करू शकतो. म्हणजे मला सर्व्हिसिंग करायचंय, पण सर्व्हिसिंगला आता मला शक्य नाहीये, तर बाबा आता आज जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट, पीस बेसिसवर आपण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू आणि मध्ये मी गो फॉर त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. पण हे व्यक्ती सापेक्ष आहे की मला आज काय हवंय, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात तुमचा प्रॉब्लेम आहे. मी जर असं म्हटलं की हे नाही तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आय थिंक यू आर क्लिअर व्हॉट इज क्लिअर. थँक्यू. त्याच्यानंतर I have a question for today. You have said in the miracle meditation, quantum field meditation in the last, how to say one sentence fully. So my question is that there will be a new मंजुश्री मॅडम आहेत का आता इथे? मला प्रश्न कळला नाही म्हणून. कुठलं लास्ट सेंटेन्स मी सांगितलं? म्हणजे when I am doing this meditation each day, can I say a new? मला तुम्ही असणं गरजेचं आहे हा प्रश्न समजण्यासाठी. म्हणजे रोज कुठल्या नवीन प्रकारची उत्तर सेंटेन्सेस तुम्हाला म्हणायचे हे तुम्ही जर सांगितलं तर मी त्याचं उत्तर देऊ शकते. रोज नवीन नवीन काय वाक्य म्हणायचे तुम्ही. एनिवे, त्यामुळे आपण मंजुश्री मॅडम तुमचा प्रश्न सांगण्यासाठी तुम्ही इथे असणं आवश्यक आहे, कारण मला तुमचा प्रश्न एक्झॅक्टली कळला नाही. असाल तर तुम्ही या आणि प्रश्न विचारा, तोपर्यंत आपण बाकीचे प्रश्न देऊया. हॅलो मॅम, मी रुपाली. बोला. मॅम, मला एक विचारायचं होतं, म्हणजे 2 प्रश्न. एक आईसाठी विचारायचं होतं, माझं. मला मायग्रेनचा त्रास आहे, पण काय होतं माहिती का, तुम्ही सांगितल्या पद्धतीने ते किती केलं तरी तो म्हणजे विचार मनात राहतो आणि मग ते डोकं दुखायला लागतं. म्हणजे आता समजा महिनाभर डोकं नाही दुखलं, नंतर असं अरे वा महिनाभर डोकं दुखलंच नाही, आणि लगेच 1 दिवसाने किंवा 2 दिवसांनी डोकं दुखणार लगेच. मग त्यावर कसं करायचं? म्हणजे त्यावर आपण आता परत सांगा की तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे आणि काय डोकं दुखलं नाही तर विचारतो की आता का डोकं दुखलं नाही. म्हणजे समजा एखादी महिना वगैरे काही त्रास नाही झाला, 1-1.5 महिना वगैरे, तर मग तो एक विचार मनात येतो, अरे मला 2 महिने झाले माझं डोकं दुखलंच नाही, आणि त्यानंतर मग पुन्हा लगेच डोकं दुखायला लागतं आणि मग ते म्हणजे हे होतं. मग ते नेमकं ते विसरत नाही आणि चुकून लक्षात जरी आलं तरी मग पुन्हा त्रास होतो. मग त्यावर अफर्मेशन कसे करू किंवा आपलं मेडिटेशन कशा पद्धतीने करू की मला हा त्रास गेला पाहिजे?
मिनिट, आपण मेडिटेशन हे असं एखादी पिल सारखं नाही वापरत आहोत की मला हा प्रॉब्लेम आहे तर मी कुठलं औषध घेऊ, असा तुम्ही मला प्रश्न विचारताय की मला हा प्रॉब्लेम आहे तर मी काय औषध घेऊ. तर एक नंबर वन की कन्फ्युजिंग आहे की तुम्ही म्हणताय की माझ्या डोक्यात विचार आला की दुसऱ्या दिवशी लगेच डोकं दुखायला लागतं. तर मग तो विचार येणार नाही असा प्रयत्न करा. म्हणजे असं शिका पहिले. कारण तुमचं जर बिलीफ सिस्टम असेल की माझ्या डोक्यात विचार आला की डोकं दुखायला लागतं. तर मग विचार येणार नाही असा प्रयत्न करा. आणि मायग्रेन म्हणा किंवा कुठलेही अफर्मेशन, कुठलेही आजार हे अफर्मेशन्सनी बरे होत नाहीत. कळलं की नाही? बर आपल्याला डोक्यामध्ये खूप बसलंय की अफर्मेशन म्हटलं की सगळी जादू होते, असं नाहीये. अफर्मेशन्स हे वेगळा, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन केलंय का? नाही ना. हां, मग तुम्हाला अफर्मेशन्स कुठून कळलं? हेच आता जे आता मिरेकल मेडिटेशन मध्ये जेवढं समजते तेवढं. हां, अफर्मेशन्स हे तुमच्या बिलीफ सिस्टम बदलण्यासाठी असतात. तर तुम्ही मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे हे अफर्मेशन करा रोज. बर आणि अफर्मेशन्स हे बिलीफ सिस्टम बदलण्यासाठी असतात, आजार बरे करण्यासाठी नव्हे. आजार बरे होण्यासाठी आपल्याला आतमधून विश्वास पाहिजे की मी बरी होणार आहे, नंबर वन. विश्वास असेल आणि आपण त्या शक्तीला सरेंडर केलं तर त्याचं काम करायला लागतं. कारण आपली सिस्टम आतून तशी काम करायला लागते, म्हणून लागतं. त्यामुळे अफर्मेशन्स काय असं नाही आहे. तर तुम्हाला जर अफर्मेशन्सच हवे असतील, तर तुम्ही मी स्वस्थ आहे हा एक विचार मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्याच्या मनात हा विचार रुजला, की मी स्वस्थ आहे आणि मला काहीही होणार नाहीये, असा जर विचार करू शकलो, त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते. सोपं नाहीये. हा हा 100% विश्वास आतमध्ये येणं. पण जरा चुटूक झालं, की आपल्या मनात 100 गोष्टी यायला लागतात, की अरे असं तर नसेल, तसं तर नसेल वगैरे. त्यामुळे हा विचार रुजवायला खूप प्रयत्न करायला लागतो. तर तुम्हाला अफर्मेशन हवं असेल, तर हा विचार रुजवा. मी स्वस्थ आहे म्हणून. त्यामुळे मनामध्ये जर स्वस्थ आहे आणि मी कायम बरीच राहणार आहे, असं जर विचार असेल, तर काहीही आजार झाला तरी आपल्याला भीती वाटत नाही. जर भीती वाटत नसेल, तर समजायचं की माझ्या आतमध्ये ही भावना सुदृढ झालेली आहे, की मी स्वस्थ आहे. त्याचं हे प्रतीक आहे. कसं ओळखायचं की आपल्याला जे वाटतंय ते खरं आहे की नाहीये, की विश्वास आहे की नाही. तर आतमध्ये भीती वाटते ना, छोटंसं डोकं दुखलं तरी भीती वाटते. थोडंसं काहीतरी टायफॉइड झाला, ताप आला, सर्दी झाली, काहीतरी असं होतंय, तसं होतंय. भरपूर भीती वाटायला लागते. तर भीती वाटणं म्हणजेच की आपला संपूर्ण विश्वास नसणं. आणि ज्यावेळेला 100% विश्वास नसतो तोपर्यंत आपली सिस्टमच काम करत नाही. म्हणजे औषधाला तेवढ्यापुरता इलाज मिळतो कारण आपण त्याला सरेंडर नसतो झालेलं. आणि मॅम मग आता जे आपल्या यादीमध्ये जे आहे की अवयव म्हणजे गुडघ्याचं, हृदयाचं वगैरे असे डोळ्याचे वगैरे घेतले. मग तसं आपण म्हणजे आईला पोटाचा त्रास आहे, तर मग तिने मग ते पोटावर म्हणजे यामध्ये मग मेडिटेशन कुठलं करायचं? पोटाचं वगैरे तसं केलं तर मग तिला त्याने थोडंफार तुम्ही किती महिने झाले मेडिटेशन सुरू करून? मला आता जवळ-जवळ एक 4 ते 6 महिने झाले, 4-5 महिने झाले. तर मी एक ओके. हे जे रोज करते. लिस्ट जे आहे ते सगळे मेडिटेशन तुम्ही केलेले आहेत? नाही, आता माझे जवळ-जवळ काय म्हणतात हां, मग ते जूनपर्यंत. लिस्ट आहे ना, तुम्ही बघायचे, ती लिस्ट बघायची सोडून द्या. म्हणूनच लिस्टचा काही उपयोग नाही. तुम्हाला जिथपासून मिळालंय तिथपासून तुम्ही सुरुवात करा. आधी काय झालंय, मग ते लोकं काय करतायत, हे काय करायचं, हे कसं करायचं, हे सगळं सोडून द्या. तुम्हाला जिथपासून सुरुवात झाली, तिथपासून तुम्ही सुरुवात करा. कुठलंही मेडिटेशन तुम्ही ओपन केलं, तर त्या प्रत्येक मेडिटेशनमध्ये तुम्हाला उत्तर सापडतील, की माझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. हे सगळेजण अग्री करतात? जे जुने लोक आहेत त्यांनी सांगा बरं मला. हो, 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 हो. हो. मला तर मॅडम 3च महिने कुठलंही झालेत. हां, कुठलंही मेडिटेशन तुम्ही ओपन करा. तुमचा पोटाचा प्रॉब्लेम असू दे, डोक्याचा प्रॉब्लेम असू दे, हृदयाचा प्रॉब्लेम असू दे, कुठलाही प्रॉब्लेम असला तरी तर त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काय काढायचं ह्याचं उत्तर तुम्हाला प्रत्येक मेडिटेशन मध्ये मिळेल. तुमचं जे असेल येस. तिथपासून सुरुवात करा. उगाचच आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये अडकू नका. तुमच्या आईचा प्रश्न विचारला, तुमच्या आई मेडिटेशन करते का? आवाज तुमचा म्यूट आहे, अनम्यूट करा. हां. ॲक्चुअली ती साधं मेडिटेशन करते, पण मी आता तिला ह्या ग्रुपमध्ये जॉइन व्हायला
म्हणजे हे करते करायचा विचार करते, तर म्हणून म्हटलं की मग तिला याचा काही फायदा होईल का? साधं मेडिटेशन करते आणि हं. इथे जॉईन व्हायचंय म्हणजे हे पण साधंच मेडिटेशन आहे. म्हणजे हे म्हणजे मेडिटेशन कसं आहे मला तुमचं आता मिनिंग नाही इथे कळत आहे. कसं गायडन्स तुमचं प्रॉपर गायडन्स भेटतं ना, तर तिला तसं गायडन्स नाहीये. तिला जसं म्हणजे ती फक्त तिच्या पद्धतीने करते. इथे कसं एक गाईडलाईन भेटून जाते. कुठल्याही पद्धतीने केलं ना तरी आपल्या मनामध्ये विश्वास असेल ना, श्रद्धा ही खूप महत्वाची असते आणि श्रद्धा काम करते. एक शेतकरी असतो, तो शेतकरी म्हणतो, की माझं घर होणार आणि तो महादेव माझं घर बांधून देणार. ही अथांग श्रद्धा त्याची असते आणि त्याचं ते घर होतं. त्यामुळे काय माहितीये श्रद्धा ही खूप महत्वाची आहे. तुम्ही जर ती श्रद्धा नसेल तर मग साधं मेडिटेशन, हेवी मेडिटेशन, ॲडव्हान्स मेडिटेशन, बेसिक मेडिटेशन ही सगळी नावं आहेत. कळलं का? दीज आर ऑल द काय म्हणतात प्रत्येकाच्या पायऱ्या असतात. पण तुम्ही काही नाही केलं तरी नुसतं डोळे बंद करून आता मी रोज नवीन-नवीन काहीतरी घेते. मी जर तुम्हाला सांगितलं 12 महिने एकच मेडिटेशन करा, तर तुम्ही येणार का माझ्याकडे? नाही येणार. मग तुम्हाला येण्यासाठी मला रोज काहीतरी घ्यायला लागतं, पण सगळ्याचा गाभा एकच आहे. लक्षात येतंय का? मग त्याच्यातून आपण हळू-हळू कनेक्ट होतो. मग हे रोज करण्याचं का मी सुरू केलं हे पण तुम्हाला सांगते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मी शिकवायचे. मग त्याच्यामध्ये लोकांचं वर्कशॉप करून मग पुढे कंटिन्युटी नाही राहायची. म्हणून मग मी म्हटलं चला त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण सुरू करूया. मग लोकं यायला लागली. मग लोकं आल्यावरती मग ॲक्चुअली मेडिटेशन एकच असतं. पण आपल्याला जर रेग्युलर टचमध्ये राहायचं असेल, तर मग रोज नवीन शेवटी सगळ्याचं आपण सगळेजण एकाच मार्गाने जात असतो. वेगवेगळे मार्ग असतात. मग पोहोचायचं आपल्या सगळ्यांना एकाच ठिकाणी आहे. मग तिथे पोहोचण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणून मग वेगवेगळे मार्ग मी वेगवेगळ्या दिवशी शिकवते. आणि मग त्याच्यामुळे आपले गोष्टी क्लिअर होत जातात. आपल्याला हळू त्याची समज यायला लागते. मग आपल्याला हळू कळायला लागतं. हे करण्यासाठी त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बांधण्यासाठी म्हणून मी हे एवढी लांब ॲक्टिव्हिटी चालवते. अदरवाईज हे जर मी नुसतं सांगितलं, की ह्याची काही गरज नाही, तर तुम्हाला पटणारच नाही ते. ती प्रोसेस 1 वर्षाची, 2 वर्षाची जी प्रोसेस आहे ना, ती मी जर तुम्हाला सांगितलं, की हे वर्कशॉप झालंय, आता हे 1 वर्ष फॉलो करा आणि 1 वर्षांनी मला भेटा, तर कोणीच करणार नाही. कारण हा आपला स्वभाव झालेला असतो. कारण आत्ताच्या ज्या पद्धतीने आपण जगत आहोत, त्यामुळे सगळ्यांना बांधण्यासाठी म्हणून मी हे 2 आठवड्यातले 2 दिवस करते. ॲक्चुअली ह्याची काही गरज नाही. तुम्ही स्वतः डोळे बंद करून बसायचं आणि श्वासावर लक्ष द्यायचं. सगळे जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण आपण ते करू शकत नाही. आपण फोकस करता येत नाही. आपल्याला आपल्याला शांत राहता येत नाही. आपल्याला हे सगळं करता येत नाही. म्हणून हा प्रपंच करायला लागतो. अदरवाईज ह्याची सगळ्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे तुमच्या आईला अ, ह्याचा उपयोग होईल का? ह्याचं उत्तर मला नाही आहे. तुम्ही फॉलो केलं तर उपयोग होईल. मी काय असं काही स्पेशल काहीतरी शिकवत नाही, की इकडे केल्यावर होणार नाही आणि माझ्याकडे केल्यावर होईल, असं काही नसतं. कुठेही केलं तरी उपयोग होतो तुमचा विश्वास असेल. एवढे अनेक लोकं आहेत शिकवणारे. तुम्ही कोणाकडेही जा. नाही माझ्यासारखे त्याच्यातला हजारो, भाग लाखो ना, लोकं तुम्ही म्हणजे कसं मी तुमच्याकडे म्हणजे तसं नाही मला म्हणायचं. मला हे म्हणायचं की बाबा एक एक गाईडलाईन भेटते किंवा एक मार्गदर्शन चांगलं भेटतं, की आपण कुठे चुकतोय, काय चुकतंय हे कळतं. म्हणून मी त्या हिशोबाने मी ते विचारलं. मग तुम्ही ठरवा तो कॉल तुम्ही घ्यायचा आहे. कारण मी कोणालाच सांगत नाही, की तुम्ही हे केल्यावरती तुम्हाला हे होईल. कारण सगळं तुमच्या हातात आहे. माझ्या हातात काहीच नाही. त्यामुळे दॅट इज युअर कॉल. तुम्ही ठरवा काय करायचं. पण तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे, की मायग्रेन असेल तर अफर्मेशन्सनी मायग्रेन जात नाहीत. आपण खूप गोष्टी केलेल्या आहेत. 6 महिन्यात जी मेडिटेशन्स तुम्हाला समजलेले आहेत, जी मेडिटेशन तुम्हाला आवडले ते करा तुम्ही. सगळ्या गोष्टीला आपल्याला आतून बदल व्हायला लागेल, विचारांमध्ये बदल व्हायला लागेल. त्यावेळेला आपल्या सिस्टममध्ये बदल होतो आणि मग आपल्याला जे हवंय ते मिळायला लागतं. असं जादूच्या छडीसारखं किंवा डॉक्टरांकडे गेल्यावर हे औषध घ्या आणि आता हे बरं व्हा, असं काही मी देत नाही आणि असं काही हा प्रकार नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पेशन्स असण्याची गरज आहे. चालेल. थँक यू मॅम. थँक यू. मंजुश्री मॅडम आलात तुम्ही? तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो जरा माईक अनम्यूट करून विचारा बरं. आपलं क्वांटम ऐकू येत आहे का? हो, येतं. क्वांटम मेडिटेशन मध्ये आपल्याला तुम्ही एक लास्टला एक असं वाक्य आहे की एक वाक्य म्हणा आता तुम्ही, म्हणजे तुम्ही जेव्हा त्या ह्याच्यामध्ये मेडिटेशन करता तर ते वाक्य मला विचारायचं की रोज एकच वाक्य पाहिजे की रोज मी वेगवेगळं वाक्य म्हणू शकते? आता तुम्ही सांगा रोज कुठली वाक्य वेगवेगळी? 3 वाक्य सांगा मला वेगवेगळी काय तुम्हाला म्हणायची? की मी
स्वस्थ आहे म्हणजे हेल्थ करता मी निरोगी आहे किंवा मी स्वस्थ आणि आनंदी आहे, हे एवढं समजा आज एक मी वाक्य म्हटलं त्या क्वांटम मेडिटेशनच्या वेळेला, तर दुसऱ्या दिवशी दुसरं वाक्य पण मी म्हणू कुठलं शकते दुसरं का? वाक्य सांगा ना, वाक्य दुसरं. आता आजच मला सकाळी म्हणायचं होतं की माझ्या मनासारख्या काही गोष्टी फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक होऊ दे, तर असं म्हणू शकते का? हे बघा, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन केलंय का? हो केलंय ना. हा, मग माझ्या मनासारख्या गोष्टी होऊन देतात, तर तुमच्या मनात काय आहे, युनिव्हर्सला काय करणार? नाही बरोबर आहे, ते मी स्पेसिफाय आपल्याला करायला पाहिजे. बरोबर आहे. मला आता 2-3 वाक्य सांगा तुम्ही. म्हणजे तुम्ही हा जनरल प्रश्न टाकलेला आहे, तुमच्या डोक्यात 3 वाक्य सुद्धा नाहीयेत अजूनपर्यंत. नाही बरोबर आहे. काय तुम्ही होतं माहिती, म्हणता ते. आपल्याला उगाचच मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं नाही, सगळ्यांना आपल्याला उगाचच आपल्याला असे प्रश्न येतात डोक्यामध्ये ज्याला काही बेसच नसतो, असं मला कधी कधी वाटतं. तुमच्या बरोबर डोक्यात आहे. 3 वाक्य आहेत आणि तुम्ही अडकलेले आहात, तर 3 वाक्य सांगताना तुम्हाला असं पॉज घ्यायला लागला नसता. आता मला 3 वाक्य सांगा, तर तिन्ही नाही, वाक्याचं मी विश्लेषण करून सांगते तुम्हाला. मला 1-2 मिनिटं द्या, मी जरा लिहिते आणि तुम्हाला सांगते. 2 मिनिटं ओके, द्या. ठीक आहे. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊ आणि हो, मला सांगा, हो. स्पेसिफिक मला सांगा 3 वाक्य आणि मी त्याचं विश्लेषण करून तुमचा प्रश्न मला कळला, Correct. त्याचं उत्तर मी देते. येस. ओके, नेक्स्ट आपण पुढचा प्रश्न घेऊ. मॅडम मी विचारू? कोण बोलतोय? हा, बोला. बोलते मी. बोला. मॅडम ती काळोखी पोकळी जी आपण बघतो ती कशी बघायची एक्झॅक्ट? हो माय गॉड. कारण त्या काळोखी पोकळी कशी बघायची म्हणजे आता हे सांगणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे आता पण आपण काळोख अनुभवलाय ना, आपण एखाद्या रूम मध्ये जातो तर तिथे पूर्ण काळोख आहे. तुम्ही अशा काळोख्या हो. रूम मध्ये गेलात कधी? मिट्ट हो, काळोख गेले. आहे. हा, म्हणजे काळोख्या रूम आता मध्ये हे गेले. आपण हे सगळं जे म्हणतो किंवा बोलतो ना, हे सगळं व्हिज्युअलायझेशन असतं. कधीतरी हे हा. आपण अनुभव म्हणजे मिट्ट खोलीतला काळोख आपण अनुभवलेला असतो. हो. त्याच्यानंतर आपण बाहेर गेलो तर मिट्ट अंधार, आपण म्हणजे अगदी स्ट्रीट लाईट नाहीयेत, कुठलेच लाईट्स नाहीयेत आणि फक्त चंद्राचा लाईट, पण काही ठिकाणी चंद्राचाही प्रकाश येत नाही, इतका मिट्ट काळोख आपण अनुभवला असतो. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अनुभवल्या असतील तर हे व्हिज्युअलाइज आल्या. करायला तुम्हाला हो, हो. कठीण नाही जाणार. या अनुभवल्यात मी, म्हणजे विशेषतः हिमाचल इकडे तिकडे गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला बऱ्याचदा तो मिट्ट काळोख अनुभवलेला आहे ट्रेकिंगच्या इथं. पण ती मला मिट्ट असं पोकळी म्हणजे मला काय वाटलं त्याचं काय बघायचं नक्की ते मला लक्षात येत नव्हतं. काळोखी आपण डोळे पोकळी. बंद केल्यावरती आतमध्ये काळोख दिसतो का? म्हणजे डोळे बंद केल्यावरती आपल्याला काही काही लोकांना रंग दिसतात, लाल रंग, हिरवा रंग, ऑरेंज रंग. म्हणजे ऍक्च्युली त्या रक्तामुळे आपल्या पापण्यांकडे आपलं लक्ष असतं. बरेच वेळेला रेडिश दिसतं. मग बाहेर लाईट चालू असेल तर लाईट दिसतो, म्हणजे त्या लाईट प्रकाश तो पडतो. म्हणून तुम्ही मेडिटेशन करत असताना तुम्हाला हे करायचं असेल तर पूर्ण लाईट बंद करा खोलीतला किंवा डोळ्यावर काळी पट्टी लावा. हेही मी सांगितलेलं मागे. माहिती बरोबर तुम्हाला आहे. मी सांगितलेलं की ते काळी पट्टी किंवा ते हे मिळतात ना, काय म्हणतात, ऍक्च्युली ब्लाइंड्स मिळतात मेडिटेशनसाठी किंवा आपण साईट मध्ये मिळतात ना आपल्याला झोपण्यासाठी. लाईट मधलं आहे ते माझ्याकडे. हा, तर ते वापरा. म्हणजे त्यांनी आपल्याला फास्ट काळोख येतो, नाहीतर मग लाईट असेल तर ते जरा डोळ्यावर येतो. त्यामुळे ते लावल्यावरती आपल्याला समोर काळोखच येतो. त्यामुळे आतमध्ये काळोख दिसतो, त्यामुळे काळोख अनुभवायचा नसतो. आणि आपण ज्या वेळेला बाहेर जातो शरीराच्या, त्यावेळेला बाहेर असं इमॅजिन करायचं की पूर्ण ब्रह्मांड आहे आणि त्याच्यामध्ये आपण एकटेच आहोत, बाकी कोणीच नाहीये. अच्छा. संपूर्ण जगामध्ये सगळी पोकळी आहे, मोकळी आहे. आणि पोकळी असेल तेव्हा ती काळोखी आहे आणि कोणी नाही, आपण फक्त एकटे आहोत. आणि मग आपण बाहेर जातोय, आत येतो, बाहेर जातोय, आत येतो. आणि मग ते त्या दोन्हीच्या काळोखामध्ये ती आपली एक सीमारेषा जी आहे ती म्हणजे आपल्या शरीराची त्वचा, म्हणजे शरीर हे एक दोन्ही पोकळीच्या मधली भिंत म्हणजे आपलं शरीर. हे इमॅजिन ओके. करायचं आहे. अच्छा. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी आपण बघत नसतो कारण आपले डोळे बंद असतात. आपण हे इमॅजिनेशन असतं. नाही मला मी ते तुम्हाला पोकळी सांगते की आपण करायचं होतं. श्वासावर लक्ष द्या, तर आपण डोळे उघडे ठेवून बघतो का नाकावरती, हे नाही. इमॅजिन करतो. आपलं लक्ष हम्म. त्या नाकावर जातं. मी तुम्हाला सांगते कान बघा, तर लक्ष आपल्या कानावर जातं. डाव्या साईडला जा, उजव्या साईडला जा. हे दिस इज ऑल इमॅजिनेशन. म्हणजे आपण इमॅजिनेशन मध्ये या सगळ्या गोष्टी करत असतो. दिस इज ऑल बरोबर आहे. व्हिज्युअलायझेशन. आपण डोळ्यांनी काहीच बघत नसतो. बरोबर. आता आपण
मनाने जातो म्हणजे काय, म्हणजे मला असं वाटतं की आता तुम्हाला मी सांगितलं, आता तुम्ही गावाला जा किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जा, तर तुम्ही या स्टेशनला जा, त्या स्टेशनला जा, किंवा मागच्या वर्षी 26 जुलैला झालेला पाऊस आठवा. म्हणजे आपण एखादी गोष्ट जुनी आठवतो, ह्याचा अर्थ काय की आपण मनाने तिथे जातो आणि ते बघतो. म्हणजे ऍक्च्युली बघतो का आपण, नाही. वी नाही. इमॅजिन. आणि जेव्हा इमॅजिन करतोय दॅट मीन्स आपल्या मनचक्षुने आपण बघत असतो आणि ते ऍक्च्युली आतमध्ये आपण ते जगत असतो. ओके. मी बोलू का? माझी 3 सेंटेन्सेस सांगू? एक मिनिट, ह्यांचं झालं का मॅडम, वैदेही मॅडम? हो हो झालं, समजलं मला. मॅम Okay. याच्याशीच रिलेटेड, आता शरीराच्या बाहेर आणि शरीराच्या आत कोण बघायचं बोलतोय? काळो, रुपाली कोण बोलतोय? निकुंभच ह्याच प्रश्नाशी रिलेटेड. आता काळोखी Okay. पोकळी कसं बघायचं हे आलं लक्षात, पण आपण त्यावेळेस तुम्ही म्हणता की शरीराच्या बाहेर काळोख, शरीराच्या आतमध्ये काळोख, मग फक्त ती शरीराची भिंत इमॅजिन करायची आणि बाहेरही काळोख बघायचा आणि आतमध्ये पण काळोखच बघायचा. बरोबर. बरोबर ना? हम्म. थँक्यू. मी माझी 3 वाक्य सांगते मॅडम. ऐकू येत आहे बोला. माझं बोलणं? हा, बोला. आता माझं एक माझ्या ब्लड टेस्ट मध्ये माझं HbA1c हे एक ऑन द हायर साइड आलाय, म्हणजे प्री डायबेटिक रेंज मध्ये येतं. तर मला असं वाक्य म्हणायचं आहे की मी प्री डायबेटिक स्टेट मधनं मुक्त झालेली आहे. तर बरोबर आहे का? नाही, पहिले तुम्ही 3 वाक्य सांगा. मी पहिलं सांगितलं ना की मी स्वस्थ व पहिलं. आनंदी आहे. दुसरं वाक्य मी Okay. प्री डायबेटिक स्टेट मधनं मुक्त झालेली आहे आणि माझा एक खांदा दुखतोय, फ्रोझन शोल्डर आहे, तर मी माझ्या फ्रोझन शोल्डर मधनं मुक्त झालेली आहे. बरोबर आहे का ही वाक्य? बरोबर नाही आहेत, कारण एक तर म्हणजे तुम्ही सकारात्मक हा. वाक्य म्हटली पाहिजे. आणि क्वांटम फील्ड मध्ये जातो तुम्ही. तो डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितलाय का तुम्ही? हो बघितलंय मी सगळे. व्हिडिओ हा मी बघितलं, पण मी सांगा परत मला, तुम्हाला तो बघेन. व्हिडिओ काय समजला ते जरा मला सांगा तुम्ही, डबल स्लिट एक्सपेरिमेंट. नाही मी एवढं त्याच्यात डिटेल मध्ये नाही. मी आता क्वांटम फील्ड मेडिटेशन वरच कॉन्सन्ट्रेट करते. नाही, ऐका, आता तुम्ही सांगते. डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणून एक फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी केलेला एक प्रयोग आहे, ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूटनच्या थिअरीमध्ये असं शिकवलं जातं की मॅटर हे मॅटर पासून मिळतं. म्हणजे मला जर पैसे मिळवायचे असतील तर मला 8 तास 10 तास खूप मेहनत करायला लागेल, हे आपल्याला शिकवलेलं असतं. म्हणजे मला पैसे मिळवायचे असतील तर मला, म्हणजे मॅटर म्हणजे पैसे हे मिळवायचे असतील तर मला मॅटर म्हणजे मला फिजिकल ए पासून बी पर्यंत जायला लागेल आणि ए पासून बी पर्यंत जाऊन बी च्या ठिकाणी मला खूप मेहनत करायला लागेल, सो दॅट मला बी पासून पैसे मिळतील, असं आपल्याला शिकवलेलं आहे. पण शास्त्रज्ञांनी असं प्रयोग केला की ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट, म्हणजे सगळं जग, सगळं ब्रह्मांड हे एनर्जी पासून बनलेलं आहे. एनर्जी म्हणजे काय, तर ते पार्टिकल्स. हे कळतंय सगळ्यांना? हे तो व्हिडिओ बघा, म्हणजे मी काय सांगते ते अजून तुम्हाला कळेल. तर आपण पण एनर्जी पासून बनलेला या सगळ्या वस्तू, म्हणजे जे जे आपल्याला भौतिक जग जे दिसतं आणि आपल्याला जे वाटतं ते ऍक्च्युली भौतिक नाहीये, तर ते पार्टिकल्स आहेत आणि ते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये फिरत असतात. म्हणून आपल्याला ती गाडी दिसते, बिल्डिंग दिसते, घर दिसतं, तुम्ही दिसतात, मी दिसते, माझं किचन दिसतं, माझं कॉम्प्युटर दिसतो, माझा फोन दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या पार्टिकल्स आहेत आणि त्या म्हणजे सगळीकडे बाहेर पार्टिकल आहेत आणि ते पार्टिकल हे फ्रिक्वेन्सी मध्ये फिरत असतात. आता त्यांचं म्हणणं असं आहे, किंवा त्यांनी असं एक संशोधन केलं की ज्यावेळेला तुम्ही त्यांनी असे बॉल्स टाकले आणि ते बॉल्स जेव्हा एका होल मधून टाकल्यानंतर एका स्पीडने टाकले, त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की एक विशिष्ट प्रकारे त्याचा आकार झाला. आणि ज्या वेळेला ते बॉल्स टाकत असताना एखाद्याने बघितलं, म्हणजे ऑब्झर्व केलं, ज्याला आपण म्हणतो फोकस करणं, ते ऑब्झर्व केल्यावरती त्याचं चित्र किंवा त्याच्या गोष्टी वेगळ्या झाल्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मॅटर इज क्रिएटेड और अचीव्ड और रिसीव्ड फ्रॉम द पार्टिकल बाय जस्ट ऑब्झर्वेशन. याचा अर्थ ओके. कळला का मॅडम तुम्हाला? हो 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 हो. म्हणजे काय सांगा मला. मी आता असं एक्सप्रेस नाही करू शकत. हा, म्हणजे आपण ध्यान करतो म्हणजे काय करतो की ध्यानामध्ये आपण एखाद्या गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो, फोकस करतो. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती ऑब्झर्व करता त्यावेळेला मॅटर इज क्रिएटेड. म्हणजे आपल्याला काय वाटतं की
पैसा मिळवणं खूप कठीण आहे. पैसा मिळवायला मला खूप मेहनत करायला लागेल, मला 25 वर्ष घालायला लागतील, 40 वर्ष घालायला लागेल. पण क्वांटम वर्ल्ड असं सांगतं किंवा त्याला त्यांनी क्वांटम फिजिक्स असं नाव दिलेलं आहे, जे आपल्याकडे आधीपासून वेगळ्या पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे, की चंद्रावर न जाता आणि मंगळावर न जाता चंद्रावर काय आणि मंगळावर काय हे आपल्याकडे लिहून ठेवलेलं आहे किंवा या गोष्टी माहिती होत्या आपल्या पूर्वजांना. हे कुठून आलं? चंद्रावर न जाता, फिजिकली न जाता ध्यानातून झालं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट करता त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला मिळते. म्हणून आपल्याला जी आतमध्ये जे लिमिटिंग बिलीफ्स असतात की मला पैसा मिळू शकत नाही, मला खूप मेहनत करायला लागणार, मला खूप वेळ द्यायला लागणार, पण तुम्ही जे पाहिजे त्या गोष्टीवर जर फोकस केलं तर त्या गोष्टी होतात आणि आपल्याला लवकर गोष्टी मिळतात. म्हणजे त्याच्यासाठी 25 वर्ष घालण्याची गरज नाही. आपल्या त्या अपॉर्च्युनिटी कोलॅप्स दोज थिंग्स आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात आणि आपण त्या कन्वर्ट करायला लागतो. ते एक्सपेरिमेंट आहे ना, तुम्ही 10 वेळा बघा सगळ्यांनी, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळेल. आणखीन एक बरोबर आहे. दुसरं एक्सपेरिमेंट जो डिस्पेन्झाने केलं होतं की कोंबडीची पिल्लांचं मी सांगितलं तुम्हाला की कोंबडीची पिल्लं त्या कोंबडीच्या मागे मागे जातात. तर त्यांनी कोंबडीच्या ऐवजी एक रोबो वापरला आणि तो रोबो ते कंट्रोल करत होता आणि मग ते पिल्लं त्याच्या मागे मागे जायचं आणि ते रोबोला फिरवायचं. नंतर असं त्यांनी केलं की त्या दोघांच्या मध्ये एक भिंत तयार केली आणि त्या रोबोला कंट्रोल सोडला, लांब ठेवलं आणि पिल्लांना इकडे ठेवलं. नंतर असं लक्षात आलं की तो रोबो त्या पिल्लांच्या मागे मागे जायला लागला. आता मला तुम्ही सांगा की मशीनला सुद्धा कंट्रोल न करता ते मशीन तिथे जायला लागलं. म्हणजे मशीन ऑल्सो स्टार्टेड चेंजिंग अँड बिहेविंग डिफरंटली, जे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं ना की मशीनला काही हे नसतं, हे मशीन आहे, हे निर्जीव आहे, हे सजीव आहे. तर ते त्यांनी एक्सपेरिमेंट हे ऍक्च्युअली करून दाखवलं. म्हणजे हे 2 एक्सपेरिमेंट मी तुम्हाला अशासाठी सांगते की आपल्याला एनर्जी म्हणजे काय हे समजत नाही आणि एनर्जी लेवलवरती जाऊन आपण अनेक गोष्टी करू शकतो. तर ते क्वांटम फिजिक्सचं जे एक्सपेरिमेंट आहे किंवा त्याला मेडिटेशन आहे की आपण तिथे आपल्या फिजिकल स्थितीतून जाऊ शकत नाही. म्हणजे आपलं शरीर, आपलं नाव, आपलं गाव, आपलं स्टेटस या ह्याच्यातून जाऊ शकत नाही. तर आपल्याला कॉन्शियसनेस एक्सपॅन्ड करायला लागतं. म्हणजे आपण ऊर्जेच्या स्वरूपात जायला लागतं. आणि हे कसं जायचं तर हळूहळू हळूहळू सगळं स्वतःला शिथिल करायचं, शरीराला विसरायचं, सगळ्याला विसरायचं आणि मग नंतर एक अशी वेळ येते की आपल्याला काहीच कळत नाही. आपण फक्त त्या ऊर्जा रूपात असतो आणि त्या ऊर्जा रूपातून आपण त्या क्वांटम फील्डमध्ये जातो. आणि मग तिथे गेल्यावर आपलं जे काही सिग्नेचर आहे, जे वाक्य त्याला आपण सिग्नेचर म्हणतो, ते आपण मिळतं. ज्या वेळेला तुमच्या डोक्यात तुमचा डायबिटीस असतो त्यावेळेला तुम्ही ऊर्जेच्या रूपात नसतात. ओके. लक्षात मग येतं का? कारण तुमचं हो. शरीर आणि शरीराचे प्रॉब्लेम्स डोक्यात आहेत, तुमच्या मनात आहेत, ते घेऊन तुम्ही तिथे जाता. इट इज नॉट दॅट क्वांटम फिजिक्स किंवा ते कशा पद्धतीने नाहीये. तुम्हाला आता तुम्ही सगळेजण म्हणजे तुमचा प्रश्न मी सांगते. तुम्ही अडकलेला आहात की माझे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि या प्रॉब्लेम मध्ये मी आपण क्वांटम फील्डमध्ये जातो. यू हॅव टू फॉरगेट एव्हरीथिंग. जेव्हा तुम्ही शरीरच विसरलाय तर कुठून डायबिटीस आहे लक्षात. पण आणि आता हेल्थ प्रॉब्लेम्स हे तुमचे क्वांटम फील्ड मधून जाऊन मटेरियलिस्टिक ह्याच्यासाठी म्हणून तुमचं हे होतं का आतमध्ये बदल झाला पाहिजे. शरीरामधला प्रॉब्लेम हा शरीरामध्ये बदल झाल्यावर होणार आणि शरीरामध्ये बदल हा तुमचे ब्लॉक्स क्लिअर झाल्यावर होणार. शरीरामधला बदल हा तुमच्या आतली बिलीफ सिस्टीम बदलल्यावर होणार. आतमध्ये मी स्वस्त आहे, क्वांटम फील्ड मध्ये 5 मिनिटाचं मेडिटेशन करून माझं डायबिटीस नाही जाणार. तर माझ्या आतमध्ये इन्सुलिन म्हणजे जी रक्तात जी शुगर तयार होते ती शुगर कशामुळे होते? तुमच्या लाईफस्टाईल आणि स्ट्रेस या 2 गोष्टींमुळे शुगरचं संतुलन म्हणजे तुमचं मला डॉक्टरांच्या भाषेत नाही सांगताना पण जे काही बिघाड होतो तो बिघाड बरोबर होऊ शकतो. आपण मग नेहमी फ्लाईट आणि फाईट मोड मध्ये राहिलो तर स्ट्रेस लेवल मध्येच राहते. दररोज जर पण तुम्ही म्हणजे मग स्ट्रेस मधून राहत असाल तर त्याच्याकरता तुमचं कुठून चक्र म्हणजे आपले सगळे ब्लॉकेजेस क्लिअर व्हायला पाहिजेत ना नाही ह्याच्याकरता. ब्लॉकेजेस क्लिअर करणं जे तुम्हाला अडथळे करत असतील, तुमचा जो डायबिटीस हा विषय तुम्ही म्हणताय, तुम्ही हो. रोज स्ट्रेस मध्ये जर राहत असाल तर तुम्ही रोज त्याच प्रोसेस मध्ये आहात. मग कुठून बॉडीला वेळ मिळणार या सगळ्या गोष्टी हील करायला आणि रिकव्हर करायला? करेक्ट लक्षात येत आहे? तुम्ही पहिल्यांदा आहे ना करेक्ट. समजून घ्या डॉक्टरांकडे जाऊन की डायबिटीस म्हणजे काय, बरोबर आहे. शुगर म्हणजे काय आणि शुगर येते म्हणजे कुठून येते? ती साखर येते का? नाही ना. हा मग ते समजल्यावर तुम्हाला अर्थ कळेल की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपला कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम जो आहे
तो हेल्थ प्रॉब्लेम हा आपल्याला वेगळ्या सगळ्यात पहिल्यांदा काय झालं माहिती, आपलं कंडिशनिंग असं झालंय की अमुक अमुक झालं तर त्याच्यासाठी अमुक अमुक बाहेरून औषध द्यायचं आणि मग ते काम करतं, म्हणून आपण बाहेर काहीतरी शोधत असतो. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे आपल्यामध्ये. आपले शरीर हे मोठं फार्मास्युटिकल मशीन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार होतात जी आपल्याला आवश्यक आहे, जी हिलिंगसाठी आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये आपण अडथळा तयार करतो. म्हणजे उदाहरणार्थ रोज मला सकाळी एक गोष्ट करायची आणि ज्याच्यामुळे मला फायदा होणार आहे, पण ती गोष्ट करण्यासाठी मला वेळच नाहीये, तर मी कसं करणार? तसं आपल्या शरीराला वेळच नाही या गोष्टी करायला, कारण आपण सारखे स्ट्रेसमध्ये आहोत, आपण सारखे 24 तास खातोय, आपण काय ना काहीतरी ज्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल डिसिजन. म्हणजे काय की आपण ही जीवनशैली ही आपल्याला हे करायला प्रवृत्तच करत नाही. आपल्या शरीराला आतमध्ये माहिती आहे इन्सुलिनची गडबड कशी नीट करायची, पण आपण त्याला वेळच देत नाही. आपण सारखे स्ट्रेसमध्येच आहोत, आपण सारखं फाईट मोडमध्येच आहोत. तर फ्लाईट मोड मधून बाहेर पडण्यासाठी ध्यान करायचं, जेणेकरून आपण शांत होतो. फ्लाईट मोड मधून आपल्याला रिलॅक्स व्हायचंय, म्हणून आपण रिलॅक्स होतो. पण ते किती मिनिटं रिलॅक्स होतो आपण? 10 मिनिटं, 15 मिनिटं, किती मिनिटं रिलॅक्स होतो? तुम्ही सांगा बरं, किती मिनिटं करता तुम्ही? फक्त मंगळवार आणि गुरुवार. नाही, मी रोज करते. किती मिनिटं? ऑलमोस्ट 30-35 मिनिट्स. 30 मिनिट्स. आपल्याकडे तास किती असतात? 24 तास. 24 हो. तासातले झोपतो 7 तास. उरलेले त्याच्यातले 30 मिनिटं, उरलेल्या तासामध्ये 30 मिनिटं आपण रिलॅक्स होतो. आणि बाकीच्या वेळेला आपण काय करतो? स्ट्रेसमध्ये असतो, फाईटमध्ये असतो, फ्लाईटमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, धाव, हे करायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं, हे टार्गेट, हे अचीव्ह करायचं, ते अचीव्ह करायचं, ह्याच्यामध्ये असतो. बरोबर आहे. मग ते 30 मिनिट्स हाऊ इट विल सफाय फॉर बॅलन्स आवर्स. So at least 2 to 3 hours I need to give. 2 to 3 hours नाही, 24 तासात रिलॅक्स कसं राहायचं हे शिकायचं. हो, तुम्ही काय बरोबर. ध्यान करत बसणार का 17 तास? नाही. 17 तास काम करताना स्ट्रेस फ्री काम कसं करायचं? म्हणजे मला टार्गेट्स आहेत, पण मी स्ट्रेस घेऊन टार्गेट पूर्ण होणार आहेत की नाही, वेगळ्या correct. पद्धतीने मला टार्गेट कळलं पूर्ण होणार आहे? तुमचा पॉइंट मला कळला आता. एक छोटं सांगते की माझ्याकडे 20 लोक पाहुणे येणार आहेत. मला स्वयंपाक व्यवस्थित येतो, पण तरी सुद्धा मला टेन्शन येतं. 20 लोक येणार, 20 लोक येणार, होईल की नाही. हे कशासाठी होतं? आपण स्वयंपाक केला, मग तो स्वयंपाक आधी जर आपण प्लॅनिंग केलं, काय स्वयंपाक करायचा, मग की कसा करायचा, मग त्याचा पूर्ण टाइम मॅनेजमेंट केलं, मी कुठल्या भाज्या करायच्या, कुठल्या घरी बनवायच्या, कुठल्या बाहेरून आणायच्या, कशा पद्धतीने करायच्या, आधी काय करायचं ना, मग आपलं स्ट्रेस फ्री झाला ना स्वयंपाक. बरोबर की आपण काहीच नाही करता हातगडी बघून बसलं तर टेन्शन येणारच. लक्षात येतंय का? आपणच हे क्रिएट करतो. शिकायचंय काय की रोजच्या ऍक्टिव्हिटी स्ट्रेस फ्री जीवन कसं जगायचं. ह्याचा अर्थ कामधंदे सोडायचे असं नव्हे, ह्याचा अर्थ ऑफिस सोडायचं असं नव्हे, ह्याचा अर्थ टार्गेट. ऑफिस करणाऱ्यांना टार्गेट्स असतात, घरी राहणाऱ्यांना वेगळं. म्हणजे बायकांना असतात ना टार्गेट, नवरा जायच्या आधी डबा द्यायचं, मुलं जायच्या आधी, हे टार्गेट्सच आहेत ना. वेळेवर कामं पूर्ण करणं हे टार्गेट्सच आहेत. तिकडे टार्गेट्स म्हटलं जातं कारण त्याच्यात पैसे मिळतात. इथे पैसे नाही मिळाले तरी टार्गेट असतात. या वेळेमध्ये स्वयंपाक झाला पाहिजे, या वेळेमध्ये डबा झाला पाहिजे, या वेळेमध्ये मुलांची तयारी झाली पाहिजे, या वेळेमध्ये नवऱ्याचं हे झालं पाहिजे, या वेळेमध्ये माझं असं झालं. म्हणजे जे काय तुम्ही ऍक्टिव्हिटीज करता दिस आर ऑल टार्गेट्स. त्याचं जर आपण टेन्शन घेतलं तर आपण स्ट्रेस तयारच करतो. आणि हे सगळ्या स्ट्रेसमुळे हे सगळे लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत हे आपण म्हणजे आपल्या आतमध्ये स्ट्रेसला फाईट करण्याची सिस्टीम असते. ती सिस्टीम इमर्जन्सी स्ट्रेस येईल म्हणून ती निर्मात्याने तयार केलेली आहे. पण आपण रोजच स्ट्रेस घेतो, दॅट इज अ डेली अफेअर. मग ती रोज ती सिस्टीम आपली ते केमिकल तयार करते स्ट्रेससाठी फाईट करण्याचे. मग आपल्याला जे हवं आहे ते होतच नाहीये. नुसतं आपलं रोज फायर फायटिंग. म्हणजे उदाहरणार्थ आज माझ्याकडे पाणी नाहीये, ठीक आहे, रोज पाणी असतं, आज पाणी नाही, तर आज एखाद्या दिवशी इमर्जन्सी आली, इकडे जा तिकडे जा, पाणी विकत आणा, इथे जाऊन पाणी आणा, तिकडे जाऊन पाणी आणा. म्हणजे पाण्यासाठी म्हणजे धावपळ चालली. ओके, एक दिवस ठीक आहे, पण रोजच ही धावपळ रोजच मला धावपळ करायची असेल तर मग कसं चालणार? मग मला बाकीचं करायला वेळ मिळेल का? तर आपण आपली लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे आपण आपली लाईफस्टाईल अशी केलेली आहे की रोजच आपल्याला टेन्शन येतं. म्हणजे पाहुणे येणार तरी सुद्धा टेन्शन येतं आणि कोणी नसलं तरी टेन्शन येतं. कोणीच नाही घरामध्ये, एकट्यानेच काय बसायचं. म्हणजे हे आपणच क्रिएट केलेलं आहे ना. म्हणजे स्ट्रेस सगळ्यांनी शोधा की आपण स्ट्रेस काय क्रिएट केलं. इझिली
आपल्याला शिकायचं काय की हे स्ट्रेस न घेता जगायला लागलं तर हे लाईफस्टाईल डिसिजेस हळूहळू आपले, कारण आपली बॉडीला वेळच मिळत नाहीये. केमिकल्स आपले नुसते त्याच्या फायटिंग साठीच Fighting. केमिकल्स तयार होतात. सो Yes. मेडिटेशन करायचंय शिकण्यासाठी. 10 मिनिटं करू शकतो, 30 मिनिटं करू शकतो, 1 तास करू शकतो, 5 तास करू शकतो, पण बाकीचे 10 तास काय? मग ते 10 म्हणजे आपण आठवडाभर व्यवस्थित वागायचं आणि 10 वडापाव हाणायचे. मग ते बरोबर आहे. गेलं ना सगळं पाण्यात. छानपैकी डाएट कळलं. करायचं. सोमवार ते शनिवार आणि रविवारी चीट डे म्हणून 10 वडापाव हाणायचे सकाळी. नंतर पिझ्झा खायचा, नंतर हे खायचं, ते खायचं. मग ते सोमवार ते शनिवारचा उपयोग होईल का बॉडीला? मग ते सगळं निस्तरायला बॉडीला 3 दिवस लागतात. बरोबर ना? करेक्ट. आपण छान घर आवरलं आणि कोणीतरी फाट करून उसकटून टाकलं. तुम्ही म्हणाल एवढं छान आवरलेलं, आता उसकटलेलं सगळं आवरायला परत वेळ लागणार. लक्षात येते का? म्हणजे आपलं आवरणं कमी आणि पसरवणं ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. कळलं. तर पसरवणं कमी, आपला हा रेशो बदलला पाहिजे. पसरवणं कमी झालं पाहिजे आणि आवरणं वाढलं पाहिजे. म्हणजे आवरलेलं जास्त वेळ राहिलं पाहिजे आणि पसरवणं आपलं उलट होतं. आपण आवरतो कमी आणि पसरवतो जास्त. जास्त. ह्याच्यामध्ये बदल आला. आता हा बदल कसा आहे ना, लाईफस्टाईल मध्ये बदलणार. आपली लाईफस्टाईलच बदललेली आहे. आपण वाटेल ते खातो, आपण वाटेल तसा विचार करतो, आपण वाटेल तसं ऐकतो, वाटेल तसं बोलतो. कुठेच आपलं काही हे नाही ना. फ्रिक्वेन्सीची गडबड तिथे झालेली आहे. अपशब्द बोलणं, अपशब्द ऐकणं हे कॅज्युअल, दिस इज अ नॉर्म. शिवीगाळ करत बोलणं, शिव्या ऐकणं, दिस इज अ नॉर्म. कोणाला काहीच वाटत नाही. पण ते सगळ्या गोष्टी आतमध्ये फरक पडतो. सिरियल सगळ्या चुकीच्या झालेल्या आहेत. चुकीच्या म्हणजे शब्द आणि लिरिक्स. पण वी आर कन्झ्युमिंग. तुमचे कोर्सेस केल्यापासून मी सिरियल्सच बंद केल्यात बघण्याच्या. ऑलमोस्ट एकही सिरियल बघत नाही. बातम्या पण बघत नाही. व्हेरी गुड. पण मला कळलं, मी नक्कीच हे इम्प्लिमेंट करीन आणि परत नेक्स्ट गुरुवारी आय विल गिव्ह यू द आपल्याला फीडबॅक. विरक्ती नाही घ्यायची, कळलं की नाही? मी ते सिरियल बिरियल बंद करायला काय सांगते, कारण सुरुवातीला आपल्याला निचरा करायचा असेल तर सगळं बंद नाही, पण करायचं मला- असतं. पण मला नंतर ते सगळं आत्ताच करून वाटत आपल्याला नाही आता हा ते ठीक आहे, पण कन्झम्पशन, आपल्याला कन्झम्पशन वरती लक्ष ठेवायचं की मी काय कन्झ्युम करते, मी काय Consume ऐकते, काय बोलतेय, लोक काय काय करेन ना. हे जग असंच आहे, पण म्हणून मी तसंच व्हायचं का? नाही. बरोबर जेव्हा आहे. सतयुग होतं त्यावेळेला कोणीतरी एक मिनिट कोणाचं तरी डिस्टर्बन्स आहे. अस्मिता सांजिस्कर तुमचा, नाही कोणाचा, मंजुश्री मॅम, एक मिनिट जरा बंद करते. ओके. तर काय सांगत होते? जेव्हा सतयुग होतं किंवा जेव्हा सगळेजण खरं बोलायचे, सगळेजण व्यवस्थित चांगल्याने होते, तर कुठल्या तरी एका माणसाने सुरुवात केली चुकीचा विचार करायला, कुठल्या तरी एका माणसाने सुरुवात केली त्याच्या विरुद्ध वागायला, म्हणून हळूहळू हळूहळू पसरत पसरत आपण कलियुगात आलो. मग कोणीतरी एखादी सुरुवात करायची ना, की कुठून तरी आपण परत तिथे जायला. म्हणजे आपण सगळेजण तसेच आहेत म्हणून म्हणजे कुठल्याही गोष्टीला कोणीतरी सुरुवात आपल्याला सुरुवात केली, जग बदलायला नाही, आपल्या स्वतःला बदलते आणि मग समाज बदलतो. समाज आपोआप नाही, आपल्यापासून समाजामध्ये बदल होतो. मग त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी, आता आपण स्वार्थासाठी जमलेलो आहोत. आपण आता फक्त आपला विचार करतोय की माझा डायबिटीस आणि माझा प्रॉब्लेम. चला ओके, तिथून सुरुवात करूया, स्वतःला बदलूया. मग स्वतःला बदलल्यावरती हळूहळू आपण बदलल्यावरती आपल्याबरोबर आपला परिवार बदलतो आणि मग समाज बदलतो. समाज बदलल्यावर आपण नाही होत, आपल्यापासून समाज असतो. आपण समाजाचा एक घटक आहे, समाज आपला नाही. त्यामुळे आपल्यापासून ती सुरुवात करायची, म्हणून आपल्यामध्ये बदल आहे. हरकत नाही, पण तो विचार वाढवत आपण एका मोठ्या व्यापक विचारापर्यंत पोहोचायचं. डायबिटीस पासून सुरू करूया, काहीच हरकत नाही. पण तिथपर्यंत आपण गेलो की खऱ्या अर्थाने शांती आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे मिळेल. नेक्स्ट. मॅडम, बोला. हॅलो हॅलो. बोला बोला मला हे विचारायचंय, म्हणजे बोला मॅडम, रवीना मॅडम बोला. मेडिटेशन करताना कंपल्सरी रूम मध्ये अंधारच हवा का? तुम्ही आता म्हटलात तसा. कधी कधी वाक्य बोलायला एवढी भीती वाटते. कारण तुम्ही त्याचा अर्थ आता तुम्हाला छान वाटत असेल काळोखात, तर तुम्ही छान करा. काही लोकांना लाईटनी त्रास होतो, काही लोकांना
म्हणजे इट इज डिपेंड ऑन यू. म्हणजे तुम्हाला काळोख करायचं असेल तर काळोख लवकर तुम्ही एकाग्र होता काळोख असेल. ओके ओके असे थँक्यू. असं कंपल्सरी नाहीये. पण ओके. आता योगा करताना योगा मॅट कंपल्सरी आहे का? असा प्रश्न नाही विचारायचा आहे. योगा मॅट कशासाठी असते माहितीये? की सतरंजी पण घेऊ शकतो, पण पाय स्लिप होऊ शकतो आणि आपण पडू शकतो. म्हणून ती योगा मॅट वापरली जाते. ते एक साधन आहे आपल्याला ती गोष्ट चांगली करण्यासाठी. तसं ती काळी पट्टी हे एक साधन आहे आपल्याला पटकन ध्यानात नेण्यासाठी. कारण काळोख असलं की आपण पटकन बाहेरचं जग बंद होतं ना. बाहेरचं जग बंद करण्यासाठी आपण डोळे बंद करतो. त्यामुळे ते एक साधन आहे. ते कंपल्सरी असं काही चेकलिस्ट मधला एक पॉइंट नाहीये की ते असलंच पाहिजे. योगा मॅट शिवाय पण योगासनं करता येतात. पण योगा मॅट असेल तर आपण चांगलं करू शकतो कारण आपण स्लिप नाही होणार. थँक्यू. हरिओम. ओके. श्रद्धा जी बोलो। किधर है आप? बहुत हेलो। बाहर गांव गए थे क्या? बहुत दिन से दिख रहे हैं. मम्मी की तरफ गई थी। हाँ, कहाँ पे? बहुत इशू था यूपी में, इलाहाबाद के आगे। यूपी का इश्यू सॉल्व करने या खुद का पर्सनल इश्यू सॉल्व करने? गुरु पूर्णिमा के लिए गए थे स्पेशली, तो खुद का ही स्वार्थ था। हाँ, उस दिन ओके. आपको भी विश करना था बट नेटवर्क इतना इशू दे रहा था कि बिल्कुल आपसे बात नहीं हो पाई। तो ओके. बिलेटेड हैप्पी गुरु पूर्णिमा। ओके. नेक्स्ट. मॅम मी बोलते रेवती जोशी. बोला. मी तुमचं हेल्थ मिरॅकल केलं आहे आणि मग इमिजिएटली हे जॉईन केलं तुमचं मिरॅकल मेडिटेशन. तर ओके. माझं असं होतं की माझं वजन वाढत नाही, कमी असतं कायम. कमी खाल्लं की कमी होतं, ते परत लेवलला येतच नाही. आणि सगळ्यांचं ऐकून की तू बारीक आहेस, आय हॅव दॅट थिंग की मग मी चेकिंग केलं डॉक्टरांकडे, तर ही सेड की तुमचं मसल मास कमी आहे. सो इवन इफ यू ईट मिठाई आणि काय काय खाल्लं, तूप लोणी, तरी नथिंग इज गोइंग टू हॅपन. यू हॅव टू डू एक्सरसाइजेस टू बिल्ड अप युअर मसल मास. मसल मास कमी असण्याचे आता मला प्रॉब्लेम असे आहेत की माझे हाताचं मध्ये टेंडनायटिस झालेला आहे. मसल्स वीक असल्यामुळे मी काही कामं केली, त्याच्यामुळे लॉकडाऊन मध्ये मला ऑफिसमध्ये काम करायला लागलं आमच्या स्टाफ नसल्यामुळे. तर हा प्रॉब्लेम झाला आणि आता मी स्टेरॉइड्सची इंजेक्शन्स वगैरे घेतेय ते हात बरं करायला. तर मी कसं ह्याच्यावर करू की म्हणजे मला एक्सरसाइज पण करता येत नाही आता, की इवन इफ आय वॉन्ट टू इन्क्रीज माय मसल मास, मी डंबेल्सही घेऊ शकत नाही किंवा सूर्यनमस्कार घालू शकत नाही, बिकॉज मी माझ्या हातावर किंवा कुठे जोर देऊ शकत नाहीये. तर माइंड सेट बदलून हे काही मी स्वतःला हेल्प करू शकेन का? तुमचा स्पेसिफिक प्रश्न काय? तुमचं वजन कमी आणि तुम्हाला वजन वाढवायचं, मसलचं वजन. ऍक्च्युली आता तुमचे असे सगळ्यांचे प्रश्न ऐकून आता मला असं वाटायला लागलंय की मी डॉक्टर असायला पाहिजे होती. कारण सगळे असे डॉक्टरांना विचारण्याचे प्रश्न तुम्ही लोक मला विचारतात. आपलं हे सेशन हे हेल्थचे सोल्युशन्स नाहीत, तर आपण माइंडसेट म्हणण्यापेक्षा आपण विचार कसे बदलू शकतो. कारण सगळ्या गोष्टींचं मूळ हे विचारांमध्ये आहे. सगळ्या गोष्टींचा गाभा असा आहे की जोपर्यंत आपल्या सिस्टीम मध्ये फरक पडत नाही किंवा आपल्या आतमध्ये फरक पडत नाही, तोपर्यंत आपण आपलं रियालिटी बदलू शकत नाही. म्हणजे मग ते हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल किंवा तुमचं मनी हा प्रकार असेल. तर मी आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मला काही कळलं नाहीत की त्याच्यामुळे माझं असं होतं तसं होतं, जे पण काय आहे ते. मला एवढंच कळलं की तुमचं वजन कमी आहे आणि मी वजन कसं कमी करू. म्हणजे परत एकदा तुम्ही पण असाच प्रश्न विचारला जसं त्यांनी मला विचारलं की डायबिटीसचा मी डायबिटिक आहे, तर मी त्याच्यातून कसं बाहेर पडू. तर जगातला कुठलाही प्रॉब्लेम असून दे, म्हणजे हेल्थच्या दृष्टीने मी सांगते, डॉक्टरांच्या पद्धतीने मला सांगता येणार नाही, पण जगातला कुठलाही प्रॉब्लेम असून दे, तर तुमच्या आता तुम्ही बऱ्याचशा वेळेला यू आर इन्फ्लुएन्स बाय द सोसायटी. म्हणजे तुम्ही सांगितलं लोक अशी म्हणतात, लोक तशी म्हणतात, लोक अशी म्हणतात. म्हणजे आतमध्ये आपल्या काय असतं ना हे आपल्याला माहिती नसतं. आपल्या आतमध्ये काय पॅटर्न्स आहेत की मी जाडं कशासाठी असलं पाहिजे किंवा माझी हेल्थ
चांगली ह्याची डेफिनेशन तुम्ही बघितलं का, की बारीक लोक सुद्धा खूप चांगले काटक असतात, खूप चांगलं करणारे असतात, किंवा इव्हन जाडे लोक सुद्धा चांगले प्लस मायनस दोन्हीकडे असतात. आपण आपल्या आतमध्ये काय गोष्टी बसलेल्या आहेत हे आपल्याला नाही सांगू शकत, कारण तुमच्या बोलण्यातून 2-3 पॉइंट्स असे झाले की लोक असं म्हणतात, लोक तसं म्हणतात, आणि मग ह्याच्यामुळे हे होतं. आता डॉक्टर जे सांगतात कशामुळे काय झालं हे डायग्नोसिस झालं की ह्याच्यामुळे हे झालं, म्हणजे तुमची शुगर आली म्हणून डायबिटीज झाली. पण ती शुगर कुठून आली, तर त्याचं मूळ काय की तुमची स्ट्रेस लेवल किंवा तुमची लाईफस्टाईल तिकडनं आली. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन, आता मला शरीरशास्त्राबद्दल मला ज्ञान नाही, त्यामुळे मी तुम्हाला तशा पद्धतीने सांगू शकत नाही. पण तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे जात असाल, तुम्ही जर एखादी ट्रीटमेंट घेत असाल, तुम्ही जर काही गोष्टी होत आणि त्याच्यावर उपयोग होत नसेल, दॅट मीन्स समथिंग इज देअर इन युअर बिलीफ सिस्टीम, जी तुम्हाला सपोर्ट करत नाही. लक्षात येते का? तुमचा आवाज म्यूट आहे. म्हणजे तुम्हाला जे करायचं ते करू शकता, जे ट्रीटमेंट घेताय ते घ्या, त्याच्याबद्दल मी ऍडवाइस करू शकत नाही. जे तुम्हाला कोणाचं जे जे हेल्थ वाईज तुम्ही करताय, पण जर एखादी गोष्ट घेतल्यावरतीही मला उपयोग होत नाही, म्हणजे माझ्या आतमध्ये काहीतरी पॅटर्न्स आहेत जे सिंक नाहीयेत, म्हणून त्याचा उपयोग होत नाही. लक्षात येते का? या सगळ्यामध्ये मी सांगण्याचा असा प्रयत्न करते की ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीयेत, ह्याचा अर्थ आपल्या आतमध्ये असणारे पॅटर्न्स, म्हणजे आपल्या आतमध्ये म्हणजे बिलीफ सिस्टीम मध्ये असणारे पॅटर्न्स हे सिंक नाहीयेत, म्हणून माझी रियालिटी काहीतरी वेगळी आहे. अनेक गोष्टी असतात, म्हणजे आता शरीर आपलं तयार होतं वेगवेगळ्या पद्धतीने. आपलं खानपान कसं असेल, हे कसं असेल, म्हणजे लहानपणापासून. पण नंतर आपल्याला आपल्या आधी जर चुका झाल्या असतील तर आपल्याला समजल्यावरती आपण त्या दुरुस्त करू शकतो. म्हणजे असं काय जरूर नाही की आई-वडिलांनी सगळं केलं पाहिजे. आता नसेल समजत, तर नाही झालं. आपल्या चुकांमुळे झालं. आपलं कन्झम्पशन बरोबर नव्हतं म्हणून आपण चुकीच्या संगतीत पडलो आणि आपण चुकीच्या गोष्टी करायला लागलो. तर ज्या गोष्टी मला ज्या दिवशी मला समजायला लागलं की ह्याच्यातून मला हे बदलायचं, ह्याच्यातून मला हे बदलायचं. हे जर बदलायला लागलं तर आपण कुठल्याही वयात काही गोष्टी करू शकतो, म्हणजे शरीरामध्ये सुद्धा बदल करू शकतो. आता हे सगळं प्रश्न ऐकल्यावरती मधुरा गुप्ते मला हे सांगावं असं वाटतं तुम्हाला की जो डिस्पेन्सरचं जे तुम्ही सुरू केलेलं युवा प्लसिबो, म्हणजे आता मला ते रिलेट होत आहे, लोकांना ह्याची किती गरज आहे. कारण हे जोपर्यंत प्रेरणादायी गोष्टी मिळत नाही, म्हणजे मी पुस्तकं वाचायला सांगितलं तर मी पुस्तकं वाचणार आहेत. मधुरा मॅडम आता यू आर द प्लसिबो हे जे डॉक्टर जो डिस्पेन्सरचं पुस्तक आहे त्याच्यावरती मराठी भाषांतर करण्याचं काम त्यांचं चालू आहे. 5 चॅप्टर त्यांचे झालेले आहेत. सगळे चॅप्टर झाले की मग त्याच्यावरती आपण चर्चासत्र सुरू करावं असा माझा विचार आहे. कारण मी सांगून आहे ना हे आतमध्ये जात नाही. तिथे तो डॉक्टर सांगतो आणि त्या डॉक्टरने अनेक प्रयोग केलेले आहेत, त्या डॉक्टरने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. ते घेऊन मग आपण माझ्या जीवनात मी काय करायला पाहिजे अशी चर्चासत्र मला करायची आहेत. म्हणून मॅडम त्याच्यावरती काम करतात आणि ते खूप उपयोगी पडेल. मग ते तुम्हाला शेअर करता येईल, कारण 5-5 मिनिटाचं म्हणजे पूर्ण एक चॅप्टर किती सुंदर पद्धतीने त्यांनी 5 मिनिटाच्या ह्याच्यात, म्हणजे तुम्ही येता जाता सुद्धा जरी ऐकलत ना तरी ती गोष्ट आतमध्ये जाईल आणि ते मुरवण्यासाठी ते ज्या 10 चॅप्टर 15 चॅप्टर जे असतील ते 15 चॅप्टर त्याचं पारायण आपल्याला करायचं, म्हणजे आपल्या आतमध्ये परिवर्तन खऱ्या अर्थाने येऊ शकतं असं मला वाटतं. कारण आता आज सगळेजण हेल्थवरतीच बोलत आहेत. मला असं वाटतं सगळ्यांना हेल्थचेच प्रॉब्लेम होत आहेत जास्त. त्यामुळे तुम्हाला उत्तर मिळालं का? मी काय सांगणार, तुम्ही आवाज अनम्यूट करा की तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी करतायत, म्हणजे जे काही करतायत त्याचं वर्कआउट होत नाही असं म्हणत असतात. म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण सांगते, जे मी नेहमी माझ्या वर्कशॉपमध्ये सांगते, की माझी एक मैत्रीण होती, तिला वजन कमी करायचं होतं म्हणून तिने वजन कमी करण्याचा प्रोग्राम घेतलेला होता आणि ती काहीतरी जिम मध्ये एक पर्टिक्युलर प्रोग्राम, त्याच्यानंतर डायटिशियनने सांगितलेलं काय खायचं, कसं खायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या प्रोफेशनल्स कडनं ती करत होती. मग ती म्हणाली की मला उपयोगच होत नाही, माझं काय होत नाही, मला असं होतं. मग नंतर जेव्हा मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मला असं लक्षात आलं, जे मी असं अपॅरंटली नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण मी काय तुमच्याशी कन्सल्टन्सीच्या दृष्टीने बोलत नाही, त्यामुळे मला त्या गोष्टी मी पकडू शकत नाही. मी हे उदाहरण दिल्यावरती प्रत्येकाने शोधा की आपले काय इश्यूज असू शकतात. तर तिला मी जेव्हा बोलणं जेव्हा माझं झालं त्यावेळेला मला लक्षात आलं की ती जेव्हा पण आरशाच्या समोर जायची तेव्हा म्हणायची, अरे बापरे माझं पोट अजून कमी झालं नाही, अरे बापरे माझा हात अजून कमी झाला नाही, अरे बापरे इकडे अजून नीट झालं नाही, इकडे अजून नीट झालं. म्हणजे आरशाच्या समोर उभं राहून ती हेच सजेशन्स द्यायची किंवा स्वतःला निहाळताना हेच म्हणायची की नथिंग इज वर्किंग. आणि जास्तीत जास्त विचार हेच असायचे की माझं वजन काही कमी होत नाही.
आता एकदम ओव्हरनाईट प्रोग्रामला पैसे भरल्यावर थोडीच 15 किलो वजन करू. 15 किलो वजन कमी व्हायला वेळ लागला. पण ते बघितल्यावरती तिच्या डोक्यामध्ये हाच विचारायचा. दुसरं डायटिशियनने सांगितलेलं की पावभाजी खायची नाही, हे खायचं नाही, असं काहीतरी सांगितलेलं तिला, गुलाबजाम खायचे नाही वगैरे वगैरे काहीतरी होतं. आता उदाहरणार्थ मला जर गुलाबजाम खूप आवडते, म्हणजे मला सांगितलं गुलाबजाम खायचे नाही आणि मी कुठल्या तरी लग्नाला गेले की कुठल्या तरी पार्टीला गेले, तिथे गुलाबजाम आहेत. आई गं, मला किती गुलाबजाम खावेसे वाटतात, पण मला खाताच येत नाही. मला खावेसे वाटत नाही. म्हणजे मी ऍक्च्युअली फिजिकली खात नाहीये, पण मनाने मला त्याचा त्रास होतो आणि मनाने मी काहीतरी वेगळा टॉक माझा चालू आहे. लक्षात येतंय का? म्हणजे आय एम नॉट हॅपी, आय एम नॉट फीलिंग सॅटिस्फाईड. म्हणजे माझं काहीतरी विरुद्धच गोष्टी, म्हणजे मला जे हवंय त्याला छेदणारे विचार डायटिशियनने सांगितलंय म्हणून मी ते बंद केलंय. मला त्याच्यातून वजन कमी करायचं म्हणून मी बंद केलंय, असं मी कन्व्हिन्सिंगली ते करतच नाहीये. केवळ डायटिशियननी प्रोग्राम दिलाय म्हणून मी तो मेकॅनिकली प्रोग्राम करत होते. असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे तिला मी 2-3 गोष्टी सांगितल्या, की तुला ठीक आहे पावभाजी खावीशी वाटते, थोडीशी खा. पण बिलकुलच न खाल्ल्यामुळे जे सारखं ते पावभाजीकडे बघून तो त्रास व्हायचा, तो त्रास तरी कमी होईल. कारण मनाचा त्रास जो आहे ना, तो शेवटी परत बायोलॉजिकली तुम्ही ते जगत असता ना. त्यामुळे त्यांनी सांगितलं म्हणून पावभाजी खावीशी वाटते, पण आज त्यांनी सांगितलं ना खायची नाही. माझा एकदम कंट्रोल करायचं 3 महिने. अरे 3 महिने कंट्रोल करायचं, पण आपल्याला कायम कंट्रोल केला किंवा आपण अति न खाता थोडंसं केलं, म्हणजे हा बदल आणला आणि विचारांमध्ये बदल आणला. पण जे आपण फॉलो करतो, ज्या प्रोफेशनल्सनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, ते त्याच्यावरती उपयोग होतो. आता ते तुम्ही शोधा, की तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये आणि ओव्हरऑल सेल्फ टॉकमध्ये काय गडबडी आहेत किंवा काय विच इज नॉट सिंकिंग, ते तुम्हाला फाइंड आउट करायला लागेल आणि त्याच्यातून तुम्ही हे करू शकता. नक्की नक्की करेन मी. थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत की आपण बंद करूया? ऑलरेडी 7:57 झाले. एक आपण अर्धा तास जास्त झालेला आहे. शेवटचा एक प्रश्न घेते, नंतर आपण बंद करूया. बोला मॅडम. मॅडम, डॉक्टर सुनीता. आजच्या प्रश्नाने छान चाललंय मॅडम, बस एवढं आजच्या प्रश्नाने असं वाटायला लागलंय की मी डॉक्टर असायला पाहिजे होते. दॅट वुड हॅव बीन ॲडेड ॲडव्हान्टेज. नाही, पण मॅडम खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणजे मला जे वाटतं एवढं सगळे क्वेश्चन्स ऐकून की स्वतः ठीक होऊ शकतो हे बघा, या कोणाला मॅडम गायनाकॉलॉजिस्ट आहेत, सर्जन आहेत, त्याच्यानंतर जो डिस्पेन्सर फॉलो करतात त्यांनी वाचलेलं. त्यामुळे डॉक्टरांनी कसा जो मेस केलेला म्हणजे आज जे मार्केट जे आहे ते कसं डॉक्टरांमुळे आपण उगाचच त्याच्यामध्ये अति गुंतत चाललेलो आहोत. ते डॉक्टरांचं काम डॉक्टरांना करून दे, आपण न गुंतता आपण आपलं काम करायचं, असं मला नेहमी वाटतं. मॅडम मी तर बरोबर सगळ्यांना ना? हे सांगेन की हो, की एवढे तुमचा गायडन्स मिळतो तर ऍटलीस्ट दे कॅन थिंक ओव्हर की आपल्या शरीरातही काही सिस्टीम आहे जे आम्ही स्वतः ठीक होऊ शकतो. तर आधी ते फॉलो केलं तर खूपच चांगलं होईल म्हणजे सगळ्यांना. मी मॅडम सध्या 2 Yes. पुस्तकं आणि वाचली जो डिस्पेन्झाची, म्हणजे आता 3rd चालू आहे. प्लेसिबो झालं माझं, नंतर बिईंग सुपरनॅचरल चालू आहे Supernatural. सध्या. हा. आणि त्याचं तिसरं ते झालं ते anyway, प्रेझेंट. त्यामुळे त्याच्यातून ब्रेकिंग द हॅबिट मला ऑफ बिंग खूप ब्रेकिंग द हॅबिट ऑफ म्हणजे प्रेझेंट मध्ये कसं जगायचं खूप ब्रेकिंग द सुंदर हॅबिट ऑफ बिंग त्यांनी हे युअर केलंय. सेल्फ. करेक्ट. बिईंग युअरसेल्फ. आता मॅडम जे भाषांतर करतात ते खूपच छान म्हणजे आहे. त्याला मी कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं. म्हणजे मी एकदा वाचले, पण तुम्ही जसं म्हणता ना सारखं मी जो डिस्पेन्सरचं उदाहरण अशासाठी देते कारण तो सर्जन आहे, त्यामुळे तो ऑथॉरिटी आहे. माझ्याकडे ती ऑथॉरिटी नाहीये, म्हणून मी सारखं डॉक्टरांचं उदाहरण देण्यामागचं कारण हे की प्रयोग जे केलेले आहेत ते सांगितलं की आपल्याला थोडंसं पटतं. आणि मधुरा मॅडम खूप छान काम करत आहेत. मॅडम तुम्ही जे म्हणतात कॉन्सन्ट्रेशन लागतं ते अतिशय सोपं त्या करत आहेत. त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्याचं भाषांतर केलंय की आपण लवकरच ते त्यांचं पूर्ण झाल्यावरती सुरू करूया. म्हणजे पटाकन सगळ्या लोकांना मी आपल्या बोलली ना मराठी एकदा भाषेमध्ये तो त्यांच्याशी. विषय पूर्ण करता येईल. फरक पडतो मदर टंग मध्ये. आणि त्यांनी हे काम सुरू केलं म्हणजे केवळ मी सांगितलं म्हणून सुरू केलं, ते काय त्यांचं प्रोफेशन नाहीये. त्यांनाही खूप प्रयत्न करायला लागतात. त्यांनाही खूप स्ट्रगलफुल आहे की ते इंग्लिशचे शब्द शोधा,
भाषांतर मग ते लिहून काढा, कॉन्सन्ट्रेशन ते रेकॉर्ड करा. म्हणजे त्यांनी खूप एफर्ट्स घेतले मागचे 6 ते 7 महिने त्याच्यावरती काम करतात आणि हे खूप कौतुकास्पद आहे आणि आय रिअली अप्रिशिएट ते करतायत ते. आणि ते झाल्यावरती आपण मग लवकरात लवकर असं काहीतरी एक ऍक्टिव्हिटी सुरू करूया नक्की. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की आजचं सेशन आपण इथेच थांबूया. अगदी छान. ऑलरेडी 8 वाजलेले आहेत, 30 मिनिटं जास्त झाले आहेत. परत एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू मॅडम.